नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. बघा कशा शेळ्या छानपणे चरतायत. अण्णा गेले सोबाबळीचा डाळा करायला. राजा बघा कसा वलचन मारून काट्यावरली वेल खातोय. अशा पद्धतीने शेळ्या खूप भारी वातावरणात चरतायत. सकाळी पाऊस असल्या कारणाने आज लेट सोडलाय. चरू राहिल्या मस्त. आता डाळा वगैरे खाल्ला सोबाबळीचा पाला का गच्च होतील. हे पाहू शकतात, छानपणे चरतायत. पावसामुळे खूप भारी चारा झालेला आहे. वेलतार वगैरे गुडू गवत खातायत. हे बघा मित्रांनो, असं सर्व काही इकडे चारा उपलब्ध आहे छानपणे. आई पलीकडून आहे पेरूच्या बागा साईडनी. पाऊस आला का चिडचिडीत शक्यतो शेळ्या खाती नाही. पाऊस उघडल्याच्या नंतरच चरायला लागतात आणि शक्यतो पाऊस पडल्याच्या नंतर त्यांना शक्यतो डाळा करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही बोरीचा डाळा करा, सोबाबळीचा करा, लिंबाचा करा, कशाचा पण डाळा करणं हे गरजेचं आहे. आता इथून चरून झालं का, डाळा खाल्ला का, पाणी वगैरे तर काय आज प्यायचं नाही. वातावरण आज थंड आहे पावसामुळं. तरी पण आपण त्यांना मकाचा भरडा वगैरे पाण्याच्या टोकरीत टाकून पाजीतच राहतो. पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. हे बघू शकतात, वातावरण खूप छान आहे आणि ह्या वातावरणामध्ये चांगल्या चरतायत. ओके मित्रांनो, धन्यवाद. ओम साईराम.